मुंबई परिसरात आणि मुंबईच्या आणि महाराष्ट्रामध्ये एकूणच पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विशेषतः मुंबईमध्ये कालपर्यंत अध्यक्ष महोदय 12 लोकांचा जीव गेला, 13 लोकांचा. यामध्ये मॅनहोलमध्ये पडून 2 लोकांचा, झाडाच्या खाली चिरडून 3 लोकांचा जीव गेला, बिल्डिंग कोलॅप्स झाली तिथे 6 लोकांचा जीव गेला. आणि आता माझी एवढीच विनंती आहे की आजच्या कामकाजाच्या पूर्वी सरकारने एक निवेदन केलं पाहिजे की हा फक्त दुर्घटनेचा विषय नाही, हा महानगरपालिकेच्या जबाबदारीचा पण विषय आहे. महानगरपालिकेची काय जबाबदारी आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्य आणि लोकांचा जीव जातो आहे. मॅनहोल स्वतः उघडे पडलेत आणि त्यामध्ये ही कोणावर तरी जबाबदारी अध्यक्ष महोदय दिली पाहिजेत, कोणावर तरी जबाबदारी फिक्स केली पाहिजेत. आणि पुन्हा हा जी काही निष्काळजीपणाची मोठी किंमत ही आपल्याला सगळ्यांना मोजावी लागते. याला कोण जबाबदार? म्हणून माझं मत एवढंच आहे अध्यक्ष महोदय की या ज्या काही अनधिकृत धोकादायक इमारती आहेत, अनधिकृत बांधकामे आहेत, धोकादायक वस्त्या आहेत, यांच्या संदर्भात पावसाळ्याच्या पूर्वी ज्या उपाययोजना किंवा त्या सतर्कतेचा इशारा ज्या उपाययोजना करायला पाहिजे त्या काहीच केलेल्या दिसत नाही. आज जी परिस्थिती झाली आपण पाहिलं अध्यक्ष महोदय, मिसिंग लिंक दरड कोसळली, करोडो रुपये आपण खर्च केले, पहिल्यांदाच पावसामध्ये खड्डे पडले, त्यानंतर त्या मिसिंग लिंकवर आता पूर्णतः पुणे मुंबई रस्ता महामार्ग बंद पडलाय, रेल्वे बंद, मिसिंग लिंक बंद, जुना महामार्ग होता तो पण बंद पडलाय. आणि ही जी दुरावस्था झाली, तर या सगळ्या घटनेची चौकशीची घोषणा सरकारनं करावी अशी माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय.